इटलीच्या पंतप्रधान मेलोनी संकटात. जॉर्डिया मेलोनींचं गाझाशी कनेक्शन. आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील 2 मंत्र्यांविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल करण्यात आलाय. गाझातल्या नरसंहाराला इटलीनं इस्रायलला शस्त्र पुरवून मदत केल्याचा गंभीर आरोप या खटल्यात ठेवण्यात आलाय. मेलोनी सरकारनं 2022 ते 2023 या काळात इस्रायलला 136 कोटी रुपयांची शस्त्र विकली. यामध्ये नौदल तोफा, गोळा बारूद आणि अन्य शस्त्रांचा समावेश होता. 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय टीका झाल्यानंतर इटली सरकारनं इस्रायलला शस्त्र विकणं थांबवलं होतं. त्यानंतर इस्रायल पूर्णपणे अमेरिकेकडून शस्त्रांची खरेदी करत आहे. मात्र असं असलं तरी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आता नव्या संकटात सापडल्यात. इटली हा लोकशाही देश आहे. इथं डाव्या पक्षांचं राजकीय वर्चस्व आहे. पॅलेस्टाईनी मुद्द्यावर त्यांची भूमिका स्पष्ट आहे. मात्र गाझा प्रकरणी लावण्यात आलेले आरोप मेलोनी यांनी फेटाळून लावलेत. जगातील हे एकमेव प्रकरण आहे जे अत्यंत आश्चर्यकारक आहे. आमच्यावर जे आरोप लावले जात आहेत त्यात कोणतंही तथ्य नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर देखील गाझामध्ये नरसंहाराचा आरोप होता. नेतन्याहू यांच्यावर हा आरोप सिद्ध झाला आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केलं. मात्र इस्रायल आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा सदस्य नाही, त्यामुळे नेतन्याहू यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही. मेलोनी यांच्याविरुद्ध अशाच प्रकारच्या निर्णयामुळे त्यांना अटकही होऊ शकते. 2027 मध्ये इटलीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. गाझा मुद्द्यावर मेलोनींच्या अडचणी वाढल्या तर त्याचा त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरही परिणाम होऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.